हाय फ्रेंड्स, मी गिरिजाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण मस्त असा छान कुरकुरीत खाजा कसा बनवायचा आहे तो पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। खाजाचा पाक करण्यासाठी एक मी छोटा डब्बा साखर घेत आहे आणि आपण ती साखर झाकेपर्यंत पाणी घालून ह्याला एक तारी पाक बनवून घेणार आहोत। हे पहा, हा पाक जास्त पण पुढे जाऊ द्यायचा नाहीये आणि जास्त पाक जर पुढे गेला तर आपल्या खाज्यावरती अशी पांढरी साखर दिसणार आहे। तर आपल्याला हा पाक एक तारी पाकच करायचा आहे। तुम्ही मेजरमेंटसाठी कुठलं पण भांडं वापरू शकता। हे पहा, अशा प्रकारे एक तार झाली पाहिजे। आवडत असेल तर तुम्ही ह्यामध्ये वेलची पूड पण घालू शकता, पण मी इथे वेलची पूड घातलेली नाही आहे। हे पहा, इतपतच तारील इतकाच पाक आपल्याला करायचा आहे। हा पाक एकदम परफेक्ट झालेला आहे। हे पहा, तर आता आपण पीठ मळायला घेणार आहोत। पाक करण्यासाठी डब्बा वापरला होता, त्याच डब्यासाठी मेजरमेंट घेत आहे। 2 डब्बे मैदा घेतला आहे आणि अर्धा डब्बा रवा घेतला आहे आणि त्यामध्ये थोडंसं कडक असं मोहन घातले तुपाचं, तुम्ही तेलाचं पण वापरू शकता, आणि थोडं चवीला मीठ। आता हे चांगलं त्याला लावून घ्यायचं आहे मोहन, आणि पाण्याच्या साहाय्याने आपल्याला हे चांगलं घट्टसर मळून घ्यायचं आहे। जास्त पातळ पण करायचं नाही, जर पातळ झालं तर आपल्या लाटलेल्या पोळ्या एकावर एक चिटकून आपल्या खाज्याला पदर सुटणार नाहीत, त्यामुळे खूप पातळ करायचं नाही आहे। हे पहा, अशा प्रकारे आपलं पीठ मळून झालेलं आहे। तर आपण आता 1 तासासाठी ठेवणार आहोत। 1 तासानंतर आपण याचे पाहिजे तेवढे गोळे करून घेणार आहोत। आणि आता आपल्याला ते साठ्यासाठी कॉर्नफ्लॉवर आणि तूप हे चांगलं फेटून घ्यायचं आहे। तुम्ही जितका वेळ फेटाल तितकं ते हलकं होतं, आणि हलकं झाल्यानंतर ते आपण खाज्याला लावल्यानंतर तेवढाच तो कुरकुरीत होतो। हे पहा, आपलं साठा तयार झालेला आहे। आता आपण त्या उंड्याच्या पोळ्या करून घेणार आहोत। पातळ पातळ पोळ्या लाटायच्यात। एका लाटीसाठी मी 4 पोळ्या लाटणार आहे। हे पहा, आणि त्यावरती असं सगळ्या साईडने आपल्याला हे साठ्याचं मिश्रण लावून घ्यायचं आहे। जर तुम्ही कमी लावलं तर तुमचा तो कडक होऊ शकतो साठा, आणि जास्त लावलं तर जास्त तेल पिऊ शकतो। त्यामुळे लावताना मीडियम मध्ये लावायचे, आणि थोडंसं आपण मैदा लावून घेणार आहोत। आता आपण दुसरी पोळी ठेवली आहे, ही पूर्ण शेवटपर्यंत घेऊन जायची आहे अशा प्रकारे, आणि त्यानंतर आपण त्यावरती साठा लावून घेणार आहोत। हे पहा, अशा प्रकारे सगळीकडे साठा छान लागला पाहिजे, म्हणजे आपले जो बनवणारा खाजा आहे तो खूप छान असा फुलतो आणि क्रंची लागतो। हे पहा, अशा प्रकारे आपण 4 पोळ्या ह्यावरती टाकून घेणार आहोत। ही दुसरी पोळी आहे। अशाच प्रकारे तिसरी घालून घ्यायची आहे, आणि चौथी पण। आणि हलक्या हाताने प्रेस करायचं आहे। आणि आता आपण याचा रोल बनवून घेणार आहोत। जास्त पण सैल ठेवायचं नाही आणि जास्त पण टाईट करायचं नाही आहे, नाहीतर मग ते लूज होऊ शकतं। हे पहा, हलक्या हाताने आपल्याला असं आपल्या साईडला ही पोळीचा रोल करून घ्यायचा आहे। थोडंसं चिटकत असेल तर तुम्ही थोडा मैद्याचा पण वापर करू शकता। मी व्हिडिओ दाखवत आहे तशा प्रकारेच आपण याच्या लाट्या कराव्यात। हे पहा, अशा पद्धतीने आता आपण हे आपल्याला हवं तेवढ्या साईजचं आपण कट करूयात। हे पहा, थोडीशी जाडसरच असते ही लाटी। हे पाहू शकता तुम्ही किती छान याला पदर सुटलेले आहेत। आपल्याला परफेक्ट असंच पीठ बनवायचे, खूप पातळ पण नाही खूप घट्ट पण नाही। हे पहा, किती सुंदर पदर आहे त्याचे। आता तुम्हाला एक लाटून दाखवते। जी पदराची साईड आहे ती पहिल्यांदा आपल्या लेफ्ट आणि राईटला ठेवायची आहे, आणि अशा प्रकारे जास्त लाटायची नाही आहे। हे पहा, अशा प्रकारे आपण आता सगळ्या लाट्या लाटून घेणार आहोत। एकदा उभ्या साईडने लाटायचं, एकदा लाटी आडव्या साईडने करून लाटून घ्यायची आहे। खूप पातळ करायची नाही आहे। हे आपण तेलात टाकलं जे छान असे पदर सुटतात। तर आता आपण कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल चांगलं कडक झाल्यावरती आपण ह्यामध्ये हे खाजे सोडणार आहोत। खाजे सोडेपर्यंत तेल आपला गॅस मोठाच असायला पाहिजे, आणि आपण ज्यावेळेस पूर्ण ह्याच्यामध्ये सोडूयात त्यानंतर आपण गॅस बारीक करणार आहोत।
हे पहा, अशा प्रकारे जेवढे बसतील तेवढे सोडायचे आहेत, म्हणजे त्याला फुगायला पण त्याच्यामध्ये जागा असली पाहिजे. हे पहा, हळूच ते अलगद आता वरती येत आहेत. आपण आत्ताच हलवणार नाहीत, सगळे वरती आल्याच्या नंतर आपण ह्याला हलवून घेणार आहोत. मंद गॅसवर तळल्यावरच ह्यामध्ये पूर्ण पदर छान असे मोकळे होतात आणि आपला खाजा कुरकुरीत बनतो. हे पहा, आता हलक्या हाताने आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे. ह्याला तळायला थोडा जास्त वेळ लागतो, पण आपला खाजा तेवढा सुंदर आणि क्रिस्पी होतो. आणि थोडे पेशन्स पण लागतात, कारण वेळ भरपूर लागतो. हे पाहू शकता तुम्ही, छान असे पदर सुटत आहेत आत्ता ह्याला. आपल्याला छान लालसर असं काढून घ्यायचं आहे. हे पहा तुम्ही, किती छान सुंदर पदर सुटले आहेत. असंच मंद गॅसवर आपल्याला एवढा घाणा तळायला 10 मिनटं लागतात. तर हे पहा, किती सुंदर दिसत आहे. खाजे तळून झाल्यावरती आपण हे थंड करणार आहोत आणि आपल्याला थंड पाकातच घालायचे आहेत, थंड असताना. हे पहा, माझे खाजे सगळे तयार झालेले आहेत. आता आपण पाकात ह्याला घालून घेणार आहोत. किती सुंदर दिसत आहे आणि खाताना पण खूप छान लागतात. तर हे पहा, अशा प्रकारे आपले खाजे तयार झालेले आहेत. तर आता आपण ह्याला एक एक करून पाकात घालूयात. हे पहा, अशा पद्धतीने खाजे घातल्यानंतर थोडंसं त्याला प्रेस करायचं आहे आणि परत त्याला दुसऱ्या साईडने पण त्यामध्ये डीप करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण सर्व खाजे पाकातनं काढलेले आहेत. खूपच सुंदर आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.